कोथळी ग्रामपंचायत समोरील राजगोंडा पाटील यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आश्वासनानंतर मागे. कोथळी ग्रामपंचायतीसमोर किसान दिनाचे औचित्य साधून विविध मुद्दे, विविध मागण्या, काही विषयांची लेखी माहिती मिळावी यासाठी आज बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. आणि या उपोषण ग्रामपंचायतने दिलेल्या आश्वासनानंतर आणि शंकांचे निरसन झाल्यामुळे भाजपा जैन प्रकोष्ठ तालुका अध्यक्ष तथा पंचायत राज आणि ग्रामविकास संयोजक राजगोंडा पाटील बाळीशे यांनी दुपारी 1च्या सुमारास मागे घेतले. सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले होते आणि या त्यांच्या उपोषणाला गावातील काहींनी पाठिंबा दिला. ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक आणि ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा झाली असता त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली. त्याचबरोबर त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी युवा नेते भीमगुंडा बोरगावे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी उल्हास पाटील, विजय खवाटे, विलास कोरवी, आकाराम पुजारी आदींसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेदरम्यान राजगोंडा संकाई, पांडुरंग नंदीवाले, सौरभ मगदूम, संजय हराळे यांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करून चर्चा केली. कोथळी ग्रामपंचायतच्या समोर आज एक दिवशी लाक्षणिक उपोषणासाठी आपण शासन धोरण आणि ग्रामपंचायतच्या विकास कार्य आणि इतर बाबतीच्या याच्यामध्ये आपण एक दिवसाचं उपोषण इथं उपोषणासाठी बसलो होतो. तर ग्रामपंचायतच्या पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून चर्चेच्या अनुसरून जे बैठकीला बसल्यानंतर आपल्याला काही गोष्टी शंका समाधान झाल्या, काही गोष्टी आपण लेखी मागणी केलेली आहे त्यांची त्यांनी पूर्तता करतो असं आश्वासन दिलेलं आहे. आणि एकंदरीत अशा या ग्रामपंचायतीच्या चांगल्या भूमिकेमुळं चांगल्या भूमिका आणि चांगल्या आश्वासन, भविष्यातील चांगल्या आश्वासनसुद्धा आपण त्यांनी आपल्याला दिल्यामुळं आपण आज एक दिवशी उपोषण जे आहे ते आपण इथं थांबवतो आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोथळी.